पुढची महत्त्वाची बातमी समोर येते। शहापूरमधील आसनगाव या ठिकाणी प्लास्टिकच्या कारखान्याला भीषण आग लागलेली आणि आगीचं कारण हे अस्पष्ट आहे। आग विझवण्याचे अग्निशमक दलाकडून सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। आपण जी दृश्य बघतोय ती शहापूरमधून समोर येत आहेत। शहापूरमध्ये आसनगाव या ठिकाणी एका प्लास्टिकच्या कारखान्याला आग लागल्याची माहिती समोर येते। आपण बघतोय आगीचे मोठे लोट आपल्याला बघायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात आग पसरताना आपल्याला बघायला मिळते। शहापूरमधली सगळी दृश्य समोर येत आहेत। दरम्यान अग्निशमक दल या ठिकाणी लगेचच दाखल झालंय आणि आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय। सुनील घरात आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। सुनील, आग नेमकी कशामुळे लागली याची काय माहिती समोर येते आणि सध्याची काय परिस्थिती आहे? अमित, आग कशामुळे लागली याचं कारण अजून अस्पष्ट आहे। मात्र ही आग एवढी भयानक लागलेली आहे की मोठे धुळाचे लोट आहे आकाशात जातात आणि एका कंपनी पाठोपाठ दुसरी कंपनीला इथे आग पकडली आहे। एसकेआय प्लास्टिक म्हणून इथे एक उत्पन्न निर्माण करणारी जे प्लास्टिकचे दाणे ते बनवणारी कंपनी होती आणि ह्या कंपनीला मोठ्या प्रमाणात आग लागल्याने आगीचं स्वरूप अद्याप अस्पष्ट नाही झालं नसतं तरी पुन्हा इथे आग विझवण्यासाठी अग्निशमक दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून स्थानिक 5 ते 6 टँकर आलेले, मात्र त्यांनाही आग आटोक्यात येत नसून येथे शर्थीचे प्रयत्न आग विझवण्यासाठी चालू आहेत। तर येथे स्थानिक कामगार जे असलेले कंपनीमध्ये त्यांनी काही प्रमाणात त्यांचं जे सामान आहे ते वाचवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून चालू आहे। मात्र या आगीचं कारण अजूनही अस्पष्ट आहे। सुनील, आजूबाजूचा परिसर नेमका कसा आहे? आग पसरू नये म्हणून काय काळजी घेतली जाते? स्थानिक प्रशासन आणि पोलीस अधिकारी यांच्याकडनं आग आटोक्यात आणण्याचा त्यांच्याकडनं प्रयत्न, मात्र परिसरात पूर्ण इंडस्ट्री, छोटे मोठे लघु उद्योग आणि जास्त करून येथे प्लास्टिकचे जे इतर साहित्य असते ते बनवण्याचं, त्यानंतर पुठ्ठा कंपन्या सुद्धा आहेत। या बाजूने आता आग पसरू नये म्हणून यांच्या स्थानिक प्रशासन आणि पोलिसांचा प्रयत्न चालू आहे। तरी परंतु ही आग दुसऱ्या कंपनीला आता लागली आणि आग आटोक्यात येणे मात्र आता जरी ते शक्य होणार नाही, त्या संदर्भात भिवंडी महानगरपालिका आणि कल्याण येथून सुद्धा अग्निशमक दलाच्या टँकर घटनास्थळी बोलवण्यात आले। त्या टँकर अजून पोहोचल्या नाहीत, मात्र स्थानिक ज्या पाण्याच्या टँकर आहेत 7 ते 8 टँकर आता इथे आग विझवण्यासाठी आले आणि एक नगरपंचायतची अग्निशमक दलाची गाडी आणि दुसऱ्याही काही परिसरातून गाड्या बोलवण्यात आलेल्या आहेत। निश्चित सुनील, धन्यवाद या माहितीसाठी।